नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ विकास सोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण फिजिक्सचा MST CET PYQ सिरीजमधलं आपण सर्क्युलर मोशन ह्या चॅप्टरमधलं सेकंड लेक्चर बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर मोशनमधले काही फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले आहेत आणि काही एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे राहिलेले पुढचे क्वेश्चन्स कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं आपलं हे सेकंड म्हणजे फायनल लेक्चर असणार आहे. तर एक एक क्वेश्चन या पद्धतीनं असा आहे, तर लक्ष द्या. आपला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या फर्स्ट लेक्चरमधला कालचा फर्स्ट क्वेश्चन आणि आजचा सेकंड लेक्चरमधला फर्स्ट क्वेश्चन सेम टू सेम आहे, फक्त वेगवेगळ्या वर्षी विचारलेला आहे. तर हा क्वेश्चन आपण रिपीट एकदा सॉल्व्ह करणार आहोत. तर केअरफुली बघायचं काय काय घेऊन आहे ते. पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस स्मॉल r इज इक्वल्स टू π/2 मीटर एक दिलेला आहे. एक्स रिव्होल्युशन्स इन टाइम टी म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे n इज इक्वल टू x/t. ओके, टेंजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणजे त्याला दुसरं नाव काय आहे, लिनियर व्हेलॉसिटी विचारली आपल्याला. v इज इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. v इज इक्वल टू ओमेगा म्हणजे 2πn इंटू आर, वेअर 2πn व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे x/t इंटू रेडियसची व्हॅल्यू आहे π/2. ओके, त्याच्यामध्ये 2 कॅन्सल झाला. फायनली व्हेलॉसिटी आपल्याला मिळते π² इंटू x डिवायडेड बाय टी. ओके, या पद्धतीनं π² x डिवायडेड बाय टी आपलं फायनल आन्सर आहे. डी ऑप्शन आहे याचा. समजतं बेटा? सोपं आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. ओके, a disk has mass m and radius r. How much tangential force should be applied to the rim of the disk so as to rotate with angular velocity omega in time t? Very interesting question. टेंजेन्शियल फोर्स जर एखाद्या ऑब्जेक्टला लावला तर त्याच्यामध्ये रोटेशन येते आणि रोटेशनल इफेक्ट कशामुळे येतो तर टॉर्कमुळे येतो. म्हणजे इथं आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा, परत सांगतोय की एखाद्या ऑब्जेक्टला, सर्क्युलर ऑब्जेक्टला म्हणजे रिंग असेल, डिस्क असेल, सॉलिड स्पेअर, हॉलो स्पेअर, त्याला जर टेंजेन्शियल फोर्स जर लावला तर त्याच्यामध्ये काय होते, रोटेशनल इफेक्ट येतो. रोटेशनल इफेक्ट आला म्हणजे त्याच्यामध्ये टॉर्क प्रोड्यूस झालेला आहे आणि टॉर्कचा फॉर्म्युला असा असतो आपला, तर टॉर्क टव इज इक्वल्स टू आर इंटू एफ. मॅक्झिमम टॉर्क आर एफ साइन थिटा असतो. थिटा इक्वल टू टेंजेंट आणि रेडियस मधला अँगल 90 डिग्री. साइन 90ची व्हॅल्यू 1. आर एफ इज इक्वल्स टू आय इंटू अल्फा. ओके, हा झाला रोटेशनल टॉर्क मधला फॉर्म्युला, रिलेशन बिटवीन टॉर्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आपल्याला एफ फाइंड करायचंय. आर आहे असंच ठेवला. आर इंटू एफ इज इक्वल्स टू आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचा विचारला आपल्याला तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्कचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क रोटेटिंग अबाउट सेंट्रल ॲक्सिस. त्याचा फॉर्म्युला असतो mr² डिवायडेड बाय 2. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट सेंट्रल ॲक्सिस इंटू अल्फा म्हणजे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. हिथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा एकच आहे डिवायडेड बाय टाइम टी. ω2 मायनस ω1 बाय टी. ω2 ची व्हॅल्यू ओमेगा आहे, ω1 ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे ओमेगा बाय टी डायरेक्ट लिहिला आपण. त्याच्यामध्ये हा एक आर आणि हा एक आर कॅन्सल झाला. फायनली फोर्सची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते mr ओमेगा डिवायडेड बाय 2t. या पद्धतीने हा टेंजेन्शियल फोर्स आपल्याला मिळतो. समजतं बेटा? तर ऑप्शन आहे आपला बी ऑप्शन, mr ओमेगा डिवाइड बाय 2t. सिम्बॉलमध्ये चेंज झाला तरी कन्फ्यूज होऊ नका, टेन्शन घेऊ नका. स्मॉल आर कॅपिटल आर असं काही बदल झालाय, काही फरक पडत नाही. ओके, समजतं बेटा? तर लक्ष द्यायचंय काळजीपूर्वक. तुमचं फिजिक्सचं टेन्शन करणार खल्लास कोण? VRM क्लास. तुमचं फिजिक्सचं टेन्शन करणार खल्लास VRM क्लास. तर लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. डायग्राममध्ये सगळं सोल्युशन तयार करू आपण. बघा इकडं, अ बॉल ऑफ मास स्मॉल m इज अटॅच्ड टू द फ्री एंड ऑफ अ स्ट्रिंग ऑफ लेंथ L. ही आहे फ्री एंड. हिथं बॉल अटॅच केलेला आहे. बॉल इज मुव्हिंग इन हॉरिझॉन्टल सर्कल पाथ अबाउट द व्हर्टिकल ॲक्सिस ॲज शोन इन फिगर. सगळे डायग्राम दाखवलेली आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ऑफ द बॉल इज. अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी आपल्याला हा टेन्शन इन द स्ट्रिंग आहे. टेन्शन इज रिझॉल्व्ड इन टू 2 परपेंडिक्युलर कंपोनंट. त्याच्यामधला हा वरचा कंपोनंट आहे तो फाईंड करण्यासाठी हा थीटा अँगल आहे. हा पण अँगल थीटा होते. तर वरचा कंपोनंट म्हणजे अँगलचा ॲडजस्टंट कंपोनंट, जे आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती ते इथं क्लिअर टबल एकदा करतोय. तर अँगलचा ॲडजस्टंट कंपोनंट आहे
टी कॉस थिटा, त्याला डाऊनवर्ड फोर्स असतो वेट एम जी. ओके, आणि हा कंपोनंट आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट, त्याला लिहिता येईल आपल्याला टी साइन थिटा. टी साइन थिटा इज बॅलन्स्ड बाय, कोण बॅलन्स करतंय? टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस असतो सेंट्रीपिटल फोर्स बॅलन्स करतंय. तर आपण लिहू, आपण ओमेगा व्हॅल्यू जे आहे ते सेंट्रीपिटल फोर्समध्ये असणार आहे. टी साइन थिटा इज बॅलन्स्ड बाय सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू टी साइन थिटा. तर याच्यामध्ये आता सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू टी इंटू साइन थिटा. तर याच्यामध्ये आपण आता काय करायचं आहे, साइन थिटाची एक व्हॅल्यू बघू ह्या डायग्राममध्ये. साइन थिटा इक्वल टू अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसन्स हायपोटेनियस, हायपोटेनियस जी आहे ती एल एवढा आहे. हा थिटाची अपोजिट साईड आर डिवायडेड बाय लेंथ एल. लिहिलं तिथं एम इंटू आर इंटू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू टी इंटू साइन थिटाची व्हॅल्यू काय सांगितली आता मी, अपोजिट साईड आर डिवायडेड बाय हायपोटेनियस एल. ह्याच्यामध्ये ही रेडियस कॅन्सल झाली. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू राहिला काय शिल्लक, टी डिवायडेड बाय एम इंटू एल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट टी डिवायडेड बाय एम एल. हे आहे फायनल आन्सर आपल्याला अशा पद्धतीने मिळाले. समजतं बेटा? सोपं आहे, केअरफुली लक्ष द्यायचं आहे, काळजीपूर्वक लिहून घ्यायचं, लिहिण्यावरती भर द्या आणि फॉर्म्युले पाठांतरावरती भर द्या. आता लास्ट मोमेंट आहे. Last few days are left for your MSTCT 2016 exam. Therefore, every formula, every word, every statement should be reminded, किंवा त्याला लक्षात काय म्हणता येईल, एव्हरी स्टेटमेंट शुड बी केप्ट इन मेमरी, लॉंग टर्म मेमरी. ओके, तर व्यवस्थित लक्ष द्या. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघू आता. A particle moves along a circular path with decreasing speed. स्पीड डिक्रीज झाल्यानंतर ऑप्शन बघू आपण, रिझल्टंट ॲक्सेलरेशन टुवर्ड द सेंटर, डिक्रीजिंग स्पीड. रिझल्टंट ॲक्सेलरेशन म्हणजे कोणता झाला, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन ह्या दोघांचा रिझल्टंट सेंटरकडे नसतो, दोन्हीच्या मध्ये असतो. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन अलॉंग द टेंजंट, आणि त्या दोघांचा रिझल्टंट दोन्हीच्या मध्ये असतो. सर मध्ये कोणीकडं काय डायग्राममध्ये दाखवा एकदा. ही आहे डायग्राम, हा आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, हा आहे टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. त्या दोघांचा रिझल्टंट हा ई आर, काही झालं तरी हा असा असणार आहे, डिक्रीजिंग इन्क्रीजिंग स्पीडमध्ये. रॉंग झालं. ओके, मूव्स इन अ स्पायरल पाथ विथ द डिक्रीजिंग रेडियस, नाही सर्क्युलर पाथमध्येच राहणार. ओके, डायरेक्शन ऑफ द अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, ती चेंज होत नाही. अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन जी आहे ती अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द सर्कल असते. म्हणजे हे झालं ॲक्सियल वेक्टर म्हणायचं. ॲक्सियल वेक्टर कोण कोण आहेत आपल्या सिलेबसमध्ये ते एकदा सांगतो, तेवढे लक्षात ठेवा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम, हे 5 आहेत ॲक्सियल वेक्टर. त्यांची डायरेक्शन अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन असते आणि अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट नाही. एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल तर ते अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहते, असं काही दिलेलं नाही, म्हणजे सी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, पार्टिकल इज मुव्हिंग इन अ सर्कल विथ युनिफॉर्म स्पीड, म्हणजे युसीएम आहे. युसीएम मध्ये काय होतंय, फ्रॉम पॉईंट टू अनदर डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट, म्हणजे हे दोन अपोजिट पॉईंट घेतले आपण. कोणते दोन अपोजिट पॉईंट्स, डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स आहेत. ही आहे याची वेलॉसिटी व्ही आहे. ओके, आणि दुसरा पार्टिकल डायमेट्रिकली अपोजिट, त्याची वेलॉसिटी आहे ते मायनस व्ही झाली. वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळं त्याला मायनस साईन दिलेलं आहे. मग आता चेंज इन लिनियर मोमेंटम डेल्टा पी इज इक्वल टू एम व्ही टू मायनस एम व्ही वन असं लिहिता येते. मास कॉमन घेतला तर राहिला व्ही टू मायनस व्ही वन म्हणू आपण त्याला. एम इंटू व्ही टूची व्हॅल्यू जी आहे ते मायनस व्ही आहे, व्ही वनची व्हॅल्यू पण मायनस व्ही आहे. एम इंटू 2v, मॅग्निट्यूड घेतलंय 2mv येतंय चेंज इन कायनेटिक, चेंज इन मोमेंटम. इथं काय दिलंय बघा, हे कायनेटिक एनर्जी चेंज होती, नो कॉन्स्टंट असती. कॉन्स्टंट रॉंग ऑप्शन आहे. कायनेटिक एनर्जी चेंजेस बाय कॉन्स्टंट असती, हा पण रॉंग, हा पण रॉंग आहे. मोमेंटम चेंजेस बाय एम व्ही, रॉंग. मोमेंटम कितीनं चेंज होते, 2mv न चेंज होते. ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस चॅप्टरमध्ये पण आलेला आहे, तो व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. सेम क्वेश्चन. ओके, पार्टिकल एखाद्या वॉलवरती जाऊन धडकला, गॅस पार्टिकल, आणि रिटर्न आला तर त्याचं चेंज इन मोमेंटम किती होतंय, 2mv होतंय. लक्षात घ्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडं.
A uniform rod AB of mass m and length L is hinged at one end A to the ground level. हे आहे ग्राउंड लेवल. ओके, इथे काय केलेलं आहे, हा रॉड जो आहे तो असा उभा केलेला आहे, वर्टिकल रॉड ए बी. Initially, the rod stands vertically and allowed to fall freely to the ground in the vertical plane. The angular velocity of the rod when its end B strikes the ground. हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे आणि हा B पॉइंट ग्राउंडवरती पोहोचण्यासाठी काय म्हणतोय, B पॉइंट ग्राउंडवरती पोहोचला पाहिजे, त्यावेळेस त्याची फायनल वेलॉसिटी किती असेल असं विचारलं आहे. हा B पॉइंट इथं आला. ओके, तर याच्यामध्ये आता ह्याची जी लेंथ आहे, लेंथ L दिलेली आहे. ओके, तर इथं इनिशियली त्याच्याकडे कोणती एनर्जी होती, पोटेन्शियल एनर्जी होती, ती कन्वर्ट झाली कशामध्ये, कायनेटिक एनर्जीमध्ये. कायनेटिक एनर्जी कोणती आहे, ती रोटेट होते, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी असं लिहिता येते. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ इंटू I ओमेगा स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बघा रे बेटा, mg हाईट किती घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. बरेच जण यल जर डायरेक्ट घेतलं तर रॉंग होणार. मग काय करायची तर ही जी हाईट आहे, तर ह्या रॉडचा सेंटर ऑफ मास जिथं असेल तिथं तेवढी हाईट घ्यायची, म्हणजे त्याची हाईट जी आहे ती L/2 एवढी असते. mg इंटू एच म्हणजे L/2 इज इक्वल्स टू 1/2 इंटू I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला घ्यायचा, तो रॉड आहे, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ज्या ॲक्सिस भोवती फिरतंय त्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आहे. तर हा रॉड वन एंडला रोटेट होते, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वन एंड घ्यायचा, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, ml² डिवाइडेड बाय 3 एवढा असतो इंटू ओमेगा स्क्वेअर. दोन व्हॅल्यू इथं केअरफुली लक्षात घ्यायच्यात. कोणत्या, एक म्हणजे एच घ्यायचं. एच म्हणजे कुठं, ही जी मास आहे ते मास जिथं कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल तिथपर्यंत एच घ्यायचं. मास जे आहे ते ह्या रॉडचं सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, म्हणजे L/2 घेतलं. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया, रॉड कुठल्या पॉईंट भोवती फिरायला, हा पॉईंट फिक्स आहे, त्या पॉईंट भोवती फिरते. मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा अबाउट वन एंड घेतला, तो आहे ml²/3. आणि बाकीचं कॅल्क्युलेशन करा, संपलं आन्सर. आता मास मास कॅन्सल झाला. ओके, लेंथ लेंथ कॅन्सल झाली. ओके, काय राहिले बेटा, हा 3g. ओके, आणि राहिला कोण आणखीन, डिवायडेड बाय L इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, वी गेट ओमेगा इज इक्वल टू √3g डिवायडेड बाय L. ओमेगा इज इक्वल्स टू √3g डिवायडेड बाय L. समजतंय, थोडा कन्फ्युजिंग आहे क्वेश्चन, पण कन्सेप्ट आहे बेटा याच्यामध्ये, कन्सेप्ट समजून घ्यायची. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. अ स्ट्रिंग ऑफ लेंथ L फिक्स्ड ॲट वन एंड, दोरीचे एक टोक फिक्स केलेलं आहे. कॅरीज स्ट्रिंग ऑफ लेंथ L फिक्स्ड ॲट वन एंड कॅरीज अ बॉडी ऑफ मास m ॲट द अदर एंड. एक एंड फिक्स केलेलं आहे, दुसऱ्या टोकाला एक बॉडी बांधलेली आहे मास m असलेली, आणि काय केले, मास इज रिव्हॉल्व्ड इन अ हॉरिझॉन्टल प्लेन अबाउट अ व्हर्टिकल ॲक्सिस passing through the fixed end of the string. String makes angle theta with the vertical. ओके, आता म्हणजे कोण तयार झालाय म्हणायचं त्याचं कोनिकल. The angular frequency of the body is omega. The tension in the string is balanced by, ओके लक्ष दे इकडं, टेन्शन इन द स्ट्रिंग इज बॅलन्स्ड बाय सेंट्रिपिटल फोर्स हा फॉर्म्युला आहे. तर T इज इक्वल्स टू m r ओमेगा स्क्वेअर. T इज इक्वल टू m r म्हणजे L लिहिला, ml ओमेगा स्क्वेअर असा आहे क्वेश्चन. डायरेक्ट लिहिलंय मी, चालतंय, अप्रॉक्सिमेटच येतंय हे आन्सर, पण करेक्ट आहे इथं आत्ता दिले तेवढ्या ऑप्शनमध्ये. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. Particle moves around a circular path of radius r with uniform speed v. After moving half the circle, the average acceleration of the particle is. हाफ सर्कल मूव्ह झालेला आहे. हाफ सर्कल मूव्ह झाल्यानंतर म्हणजे पार्टिकल इथून मूव्ह झाला, त्याची व्हेलॉसिटी या पॉईंटला v एवढी होती, आणि इथं आल्यानंतर ह्या पॉईंटला व्हेलॉसिटी किती झाली, -v झाली. आणि लक्ष दे इकडं, ॲव्हरेज ॲक्सलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी v2 - v1 डिवायडेड बाय टाईम t. तर ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू v2 ची व्हॅल्यू -v आहे, v1 ची व्हॅल्यू -v डिवायडेड बाय टाईम t. ए इक्वल टू दोघांची ॲडिशन केली 2v डिवायडेड बाय t. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. नाही आन्सर,
आता कसं करायचं, टाईमची व्हॅल्यू फाईंड करावं लागते. आता टाईमची व्हॅल्यू फाईंड करायला परत वेलॉसिटीची डेफिनेशन यूज करायची. वेलॉसिटी किंवा स्पीड व्ही इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. डिस्टन्स हा शब्द वापरला आहे मी. व्ही इज इक्वल टू डिस्टन्स म्हणजे सरकम्फरन्सवरून आलेला, किती डिस्टन्स कव्हर केले त्याने, हाफ ऑफ द सरकम्फरन्स पाय आर डिवायडेड बाय टी. टोटल सरकम्फरन्स म्हणजे 2πr असतो, इथं हाफ झालाय तर पाय आर झाला. टोटल सर्कल कंप्लीट केला तर 2πr, हाफ असेल तर पाय आर. ओके, टी इज इक्वल्स टू पाय आर डिवायडेड बाय व्ही. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली तर आपल्याला मिळते एक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू व्ही आहे तसंच ठेवा, डिवायडेड बाय टीची व्हॅल्यू पाय आर डिवायडेड बाय व्ही, पाय इंटू आर डिवायडेड बाय व्ही. व्ही न्यूमरेटरला गेला, ए इक्वल टू 2v² डिवायडेड बाय पाय आर. ही आहे ऑप्शन सी. लिहून घ्या. चल बेटा, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन असा आहे, अ व्हील ऑफ रेडियस 1 मीटर रोल्स थ्रू 180 डिग्री ओव्हर अ प्लेन सरफेस. हा हे असा प्लेन सरफेस, ह्या प्लेन सरफेसवरती एक व्हील आहे, ते 180 डिग्रीमध्ये रोटेट झाले. याचा अर्थ काय होतो, तर हे व्हीलचा हा समजा डायमीटर असेल तो 180 डिग्रीमध्ये रोटेट झालेला आहे. म्हणजे याला आपण जर समजा ए आणि ह्या पॉईंटला बी नाव दिलं तर हे रोटेशन झाल्यानंतर काय होणार आहे, तर हे बी पॉईंट जो आहे तो खाली आलेला असेल आणि ए पॉईंट जो आहे तो वरती गेलेला असेल, असा त्याचा अर्थ होतो. 180 डिग्रीमध्ये थोडीशी डायग्राम ड्रॉ करायला थोडंसं कठीण आहे ती. ओके, झाली डायग्राम क्लिअर. ही आहे त्याचा बी पॉईंट, त्याला आपण आत्ता नाव दिलं बी डॅश, आणि हा वरती गेलेला ए पॉईंट आहे त्याला ए डॅश नाव दिलं. पुढे काय, मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द पॉईंट ऑफ द व्हील इनिशियली इन द कॉन्टॅक्ट विथ द सरफेस. इनिशियली कॉन्टॅक्ट विथ द सरफेस असलेला जो पॉईंट आहे तो रोटेशन झाल्यानंतर वरती गेलाय, तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं म्हणते हे विचारले आपल्याला. हे विचारलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता गिव्हन डेटा काय काय आहे. व्हील ऑफ रेडियस 1 मीटर, 1 + 1 2 मीटर टोटल डायमीटर झाला. ही किती झाले डिस्टन्स कव्हर. हे डिस्टन्स नीट आहे का, आता काय म्हणतोय, हा 90 डिग्री अँगल होते का, रेडियस आणि टँजंट आहे, सरफेस आहे 90 डिग्री. तर हे जे आहे 180 डिग्रीमध्ये रोटेट झाले, म्हणजे हाफ सर्कल झाले. हाफ सर्कल म्हणजे किती झालं, हे पाय इंटू आर एवढं झालं. रेडियसची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे किती झालं, हे पाय एवढं डिस्टन्स कव्हर झालेलं आहे. कोणतं, हे ए बी डॅश. आणि हे ए डॅश बी डॅश किती आहे, रेडियस 1 मीटर आहे, 1 + 1 2 मीटर झालं. आपल्याला विचारले काय, एचं ए डॅशपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे टोटल मॅग्निट्यूडचं डिस्टन्सचं मॅग्निट्यूड विचारलं आहे. मग इथं आता आपल्याला पायथागोरस थेरम यूज करावं लागेल. तर पायथागोरस थेरमने आपण लिहिलं, ए डॅश ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू ए डॅश बी डॅश स्क्वेअर प्लस ए बी डॅश स्क्वेअर. ए डॅश बी डॅश स्क्वेअर प्लस ए बी डॅश स्क्वेअर. सिम्बॉल नावं नाही दिले तरी चालतंय, आपल्याला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे इथं. ओके, हे आपल्याला ए डॅश स्क्वेअर विचारलेलं आहे, तर ते लिहिलं इज इक्वल्स टू ए डॅश बी डॅश स्क्वेअर जे आहे ते 1 + 1 2 आहे, आणि त्याचा 2चा स्क्वेअर प्लस ए बी डॅश जे आहे ते पाय आहे त्याचा स्क्वेअर, पाय स्क्वेअर. फायनली स्क्वेअर रूट जर घेतलं तर ए डॅश इज इक्वल टू, हा तर 4 होते आणि हा पाय स्क्वेअर होते, आणि याचं स्क्वेअर रूट घेतलं, ही आहे आपलं फायनल आन्सर. डायरेक्ट लिहिलं मी आता. 4 + पाय स्क्वेअर, सेपरेट स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून स्क्वेअर रूट घेतलं. 4 + पाय स्क्वेअर + 4 ऑप्शन सी आहे. तर याची केअरफुली डायग्राम ड्रॉ करा. व्हॅल्यू जरी बदलल्या तरी सॉल्व्ह करता आलं पाहिजे. डायग्राम लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. Particle of mass m performs uniform circular motion of radius r with linear speed v under the applications of force F. M, V, R all are increased by 50% necessary change in force required to maintain the particle in uniform circular motion. नवीन फोर्स किती % चेंज करावं लागेल. काय काय चेंज केले, मास, वेलॉसिटी आणि रेडियस 50% चेंज केलेलं आहे. आधी फॉर्म्युला लिहिला आणि त्या फॉर्म्युलामध्ये चेंज लिहितो. या टाईपचा आपण काल एक सेम क्वेश्चन बघितलेला आहे. फोर्स F इज इक्वल्स टू mv² डिवायडेड बाय आर. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता मी नवीन फोर्स लिहितोय.
एफ डॅश किंवा F2 इज इक्वल्स टू मासची व्हॅल्यू किती टक्क्यानं चेंज केली? 50% म्हणजे 150 डिवायडेड बाय 100 झाली. इन्क्रीज्ड बाय 50% म्हणते म्हणजे 150 m डिवायडेड बाय 100. वेलॉसिटीची व्हॅल्यू पण किती झाली? 150 m डिवायडेड बाय 100चा स्क्वेअर झाला डिवायडेड बाय रेडियसची व्हॅल्यू पण कितीनं चेंज झाली? 50% म्हणजे 150 m डिवायडेड बाय 100. एवढं सगळं चेंज केलेलं आहे. सेम सेम पार्ट मी कॅन्सल करतो. 100 आणि 150, 100 आणि 150 कॅन्सल झाला. ह्यातला एकच झिरो कॅन्सल करा. आता 5चा पाडा येते म्हणून स्टाईल मारू नका तिथं. F2 इज इक्वल टू हितला राहिला M. इथं जे लिहिताना माझ्याकडून छोटीशी मिस्टेक झालेली आहे ती मी इथं करेक्शन करतो. इथं आहे रेडियस डिव्हिजनमध्ये, तर ते रेडियस लिहिली मी आता. इथं आहे स्मॉल r. ओके, आता परत एकदा बघा. आणि सगळंच M लिहिलं की रे मी बेटा, रॉंग होते. असं इरिटेट होऊ नका विद्यार्थी मित्रांनो, पॅनिक होऊ नका. mv² डिवायडेड बाय r. ओके, तर मासची एक व्हॅल्यू आपण करेक्शन केलेलं आहे. रेडियसची व्हॅल्यू डिव्हिजनमध्ये आहे. आणि आता इथं 15/10 व्ही ब्रॅकेट स्क्वेअर केला, व्ही स्क्वेअर लिहिला. बाकीचा हा 150, 15चा स्क्वेअर 225 झाला डिवायडेड बाय 100 झाला. mv² बाय r दिसते आपल्याला. आता मी काय म्हणतोय, F2 इज इक्वल्स टू mv² बाय r राहते. त्याची व्हॅल्यू किती आहे? F आहे इंटू राहिलेला पार्ट 225 आहे. 225 डिवायडेड बाय 100. तर आता हे किती पर्सेंटनं वाढली व्हॅल्यू असं विचारलेलं आहे. तर प्लस 125% वाढली. चेंज विचारलाय, चेंज, नेसेसरी चेंज विचारलाय. 125% चेंज झाला. तर लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. लय शॉर्टकट मारलेला आहे. असा शॉर्टकट तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. केअरफुली बघायचे कॅल्क्युलेशन. जिथं अडचणी ती पर्सेंटेजचे क्वेश्चन आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये कसंही कुठंही येऊ द्या, तर या पद्धतीनं सॉल्व करा. 100% तुमचं 30-40 सेकंदामध्ये सोल्युशन तयार होते. अदरवाईज तुम्ही पुस्तकातल्या मेथडनी किंवा दुसऱ्या कुठल्या मेथडनी जर गेला तर तुम्हाला कमीत कमी 2 मिनटं 2.5 मिनटं लागू शकतात कॅल्क्युलेशनला. ही मेथड लक्षात घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. पार्टिकल इज मूव्हिंग UCM इन UCM विथ स्पीड v अँड रेडियस r. अँग्युलर ॲक्सलरेशन इन UCM अल्फा इक्वल टू 0. UCM मध्ये काय काय 0 असतंय, तर अल्फा इक्वल टू 0, वर्क डन इक्वल टू 0 आणि टेंजन्शियल ॲक्सलरेशन इक्वल टू 0. या 3 क्वांटिटी 0 असतात असं लिहून दिलेलं आहे आपल्याला. अँग्युलर ॲक्सलरेशन विचारलेलं आहे, 0 आहे. बाकीचं कॅल्क्युलेशन काही करू नका. संपलं. नेक्स्ट क्वेश्चन. Particle of mass 10 gram moves along a circle of radius 6.4 cm with constant tangential acceleration. Constant tangential acceleration दिलेला आहे. याचा अर्थ आपल्याला इथं काय करावं लागेल? कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज करायचे. शिरते खोपडीमध्ये. तर बघा, if the kinetic energy of the particle becomes 8 × 10⁻⁴ joule by the end of the second revolution of the beginning. सेकंड रिव्होल्यूशन, 2 रिव्होल्यूशन कंप्लीट झाले म्हणजे इथं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलेलं असेल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इंटू r इज इक्वल्स टू, थीटाची व्हॅल्यू किती असते 2 रिव्होल्यूशनमध्ये? एका रिव्होल्यूशनमध्ये 2π, 2 रिव्होल्यूशनमध्ये 4πr. रिपीट झाला ह्या टाईपचा क्वेश्चन. तर क्वेश्चनचा फॉर्मॅट लक्षात घ्या. काय म्हणतोय ते, मासची व्हॅल्यू जी दिलेली आहे 10 ग्रॅम दिलेली आहे. मास m इज इक्वल्स टू 10 ग्रॅम 10 इंटू 10⁻³ किलोग्रॅम इज इक्वल्स टू 10⁻² किलोग्रॅम. आणि रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे इज इक्वल टू 6.4 इंटू 10⁻² मीटर. सगळंच आहे की मग काय राहिलं इथं? द कायनेटिक एनर्जी E इज इक्वल टू 8 इंटू 10⁻⁴ जूल. ओके, मॅग्निट्यूड ऑफ टॅन्जेन्शियल ॲक्सलरेशन विचारले. तिकडे जाण्याच्या आधी आपल्याला कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज करायला. मी थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज करूया. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, v² माहीत नाही, इज इक्वल्स टू 2a. ची व्हॅल्यू तिथं दिसते आपल्याला 4πr दिसते, 4πr. मॅग्निट्यूड ऑफ टॅन्जेन्शियल ॲक्सलरेशन हे दिसतं बेटा कोणतं? a इक्वल टू v² डिवायडेड बाय 2 × 4 8πr. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या.
हा झाला फॉर्म्युला व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 8πr. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू न देता आपल्याला एनर्जीची व्हॅल्यू दिलेली आहे, तिथून मी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू रिप्लेस करतो. ई इज इक्वल टू हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. 2e डिवायडेड बाय एम इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर. ही व्हॅल्यू व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये जर ठेवली देन ई इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय मिळतो फायनली व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू 2e बाय एम. 2e डिवायडेड बाय एम इंटू व्ही स्क्वेअरला डिव्हिजनमध्ये 8πr आहे. 8πr. 2 कॅन्सल करा आणि राहिलेल्या व्हॅल्यू सगळ्या लिहा. एनर्जीची व्हॅल्यू आहे 8 इंटू 10⁻⁻4 डिवायडेड बाय मासची व्हॅल्यू आहे 10⁻⁻2 किलोग्रॅम इंटू हा 4 राहिला आपला बेचोक 8 4 येते 4π इंटू रेडियसची व्हॅल्यू किती आहे 6.4 इंटू 10⁻². 6.4 इंटू 10⁻². हे सगळं कॅल्क्युलेशन करा, काय मिळते आपल्याला फायनली ते तुम्ही सांगायचं आहे. ओके, त्या पद्धतीनं असा क्वेश्चन आहे जिथं अडचण येते. सोल्युशन तुम्ही तयार करा. फॉर्म्युला तर मी तयार करून दिलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण बेटा. आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, particles moving along a circular path with constant speed and centripetal acceleration A if the speed is double the ratio of acceleration after and before the change. Acceleration चा फॉर्म्युला A इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला याच्यामध्ये काय दिले स्पीड इज डबल्ड मग ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर. ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी स्क्वेअर. तर इथे लिहिले ॲक्सलेशन आफ्टर अँड बिफोर द चेंज A2 डिवायडेड बाय A1 इज इक्वल्स टू V2 डिवायडेड बाय V1 ब्रॅकेट स्क्वेअर. V2 ची व्हॅल्यू अशी आहे डबल केलेली 2 टाइम्स V1 डिवायडेड बाय V1 ब्रॅकेट स्क्वेअर. करा कॅल्क्युलेशन, पटपट कॅल्क्युलेशन करायचं. 2 स्क्वेअर 4 डिवायडेड बाय 1 आन्सर आहे बी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा रिपीट झाला तिसरी वेळ आहे. आजचा पहिला क्वेश्चन, कालच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन आणि हा आज आहे हा तिसऱ्यांदा रिपीट झाला. मी आता लिहून देत नाही, सोल्युशन देत नाही, तुमचं तुम्ही प्रॅक्टिस करा, न बघता लिहायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. बॉडी इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ विथ कॉन्स्टंट स्पीड. इट हॅज कॉन्स्टंट स्पीड असताना कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी असते, कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असते. ह्याचं आहे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टू बॉडीज ऑफ मासेस एम अँड 3m आर रोटेटिंग इन हॉरिझॉन्टल सर्कल. एकाचं मास एम आहे, दुसऱ्याचं मास 3m आहे. एक एम दुसरा 3m रोटेटिंग इन हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस आर अँड r/3. एकाची रेडियस r आहे, दुसऱ्याची रेडियस r/3 आहे. टेंजेन्शियल स्पीड ऑफ, टेंजेन्शियल म्हणजे लिनियर स्पीड ऑफ बॉडी ऑफ मास एम इज n टाइम्स. ज्याचं मास एम आहे त्याची स्पीड n टाइम्स दॅट ऑफ द व्हॅल्यू ऑफ हेवियर बॉडी वाईल द सेंट्रिपिटल फोर्स इज सेम. इथं आहे सगळं ट्विस्ट. सेंट्रिपिटल फोर्स दोघांचा सेम आहे. F1 इक्वल टू F2 घेतला, फोर्सची व्हॅल्यू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. M1 V1 R1 इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर M2 V2 R2. ओके, मास M1 ची व्हॅल्यू एम आहे, V1 ची व्हॅल्यू किती आहे तर n टाइम्स हेवियर बॉडी कोणती, मास फक्त लिहितो. ओके, आधी मास लिहिली मी. तर दुसऱ्याचं मास आहे 3m. नेक्स्ट V1 ची व्हॅल्यू n टाइम्स V2 आहे, त्याचा स्क्वेअर ही आहे V2 स्क्वेअर. असं दिलं. इथं काय दिलंय तर स्पीड ऑफ मास एम, ज्याचं मास एम आहे त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती n टाइम्स आहे दुसऱ्या व्हेलॉसिटीपेक्षा. म्हणजे ही व्हॅल्यू V1 ची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त झाली n टाइम्स. ओके, रेडियस दिलेला आहे, पहिली रेडियस r आहे, दुसरी रेडियस r/3. मास कॅन्सल. ओके, रेडियस कॅन्सल. ओके, हा n स्क्वेअर V2 स्क्वेअर इज इक्वल टू हा 3 न्यूमरेटरला गेला 9 झाला 9 V2 स्क्वेअर. V2 स्क्वेअर कॅन्सल. n स्क्वेअर इज इक्वल्स टू 9, n इज इक्वल्स टू आला 3. समजतंय, समजायलाच पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. non-uniform circular motion, ratio of
tangential to radial acceleration is tangential acceleration at divided by radial म्हणजे centripetal acceleration. Tangential acceleration चा फॉर्म्युला असतो अल्फा इंटू आर, रेडियल acceleration चा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर बाय आर. संपलं. आर न्यूमरेटरला गेला, अल्फा इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. अल्फा आर स्क्वेअर डिवाइड बाय व्ही स्क्वेअर, ऑप्शन ए. समजते? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न सोपे सोपे आहेत बेटा, फक्त फॉर्म्युला पाठ कर, जिंदगी सुधर जाएगी. फिजिक्स खूप सुंदर आहे, फक्त फॉर्म्युला वेळेवर आठवलं पाहिजे. Particle at rest start moving with constant angular acceleration alpha is equals to 4 radian per second square in circular path. At what time the magnitude of its tangential acceleration and centrifugal acceleration will be equal? कोणते कोणते acceleration सेम म्हणताय? Tangential acceleration is equal to centrifugal acceleration म्हणजे AC. टेंजेन्शियल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला ए आर आहे, याचा फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअर इंटू आर आहे. आर आर कॅन्सल झाला. अल्फाची व्हॅल्यू 4 आहे इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आहे. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4, देन ओमेगा इज इक्वल्स टू 2. ओमेगा इज इक्वल्स टू 2. हे नाही विचारलेलं आपल्याला विचारले काय वेगळंच काहीतरी विचित्रपणा केलाय. जरा काय केलंय? ॲट व्हॉट टाईम टी इक्वल टू विचारलेलं आहे. अल्फाची व्हॅल्यू दिली आहे, त्यातून आपल्याला अल्फाची डेफिनेशन जर यूज केली तर चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 4 दिलेली आहे. ओमेगा 2ची व्हॅल्यू 2 आहे. ओमेगा 1ची व्हॅल्यू 0 आहे. डिवायडेड बाय टाईम टी. टी मल्टिप्लिकेशनमध्ये आणला 2 डिवायडेड बाय 4. टी इज इक्वल टू 1/2. 2 कॅन्सल झाला. 1/2 म्हणजे 0.5 सेकंद हे आन्सर आहे आपलं. असं वाटतं विद्यार्थ्यांना, सर मला पण तुम्हाला जसे फॉर्म्युले आठवतात तसे मला पण फॉर्म्युले आठवले पाहिजेत. बेटा प्रॅक्टिस कर, एवढी मेहनत घे, प्रत्येक प्रश्न वाचून 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 त्याचं सोल्युशनचं असं किमा बनव, असेच तुला पण फॉर्म्युले आठवतील. येतं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. If omega 1 is the angular velocity of our hand of clock, omega 2 is the angular velocity of earth, then ratio omega 1 upon omega 2. Omega 1 divided by omega 2 is equals to 2 pi by t1 divided by 2 pi by t2. Next I have said 2 pi by t1 divided by t2 divided by 2 pi. 2 pi cancel झाला, राहिला काय शिल्लक इथं t2 divided by t1 असा आहे रेशो. तर याच्यामध्ये मी आता काय करतो बघा. Omega 1 angular velocity of our hand, time period of our hand is 12 hours, आणि omega 2 is angular velocity of earth म्हणजे t2 is time period of earth is 24 hours. कॅन्सल झालं. 2/1 येते. 2/1 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, CETला विचारला जातो बऱ्याचशा शिफ्ट्समध्ये, तर हे लक्षात घ्यायचं आहे. सिंपल आणि एकदम सोप्या पद्धतीनं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. ओके, द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज गिवन बाय थीटा इज इक्वल्स टू 5 साइन पाय इंटू टी डिवायडेड बाय 6. विचारले काय? अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी ॲट टी इक्वल टू 3 सेकंद. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इन्स्टंटेनियस फाईंड करायचे. डी थीटा बाय डी टी इज इक्वल्स टू 5 इंटू डेरिटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे? साइन पाय टी डिवायडेड बाय 6 विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. देन ओमेगा इज इक्वल्स टू 5 इंटू साईनचा डेरिटिव्ह काय येतो बेटा? कॉस येतो. कॉस 5. सॉरी इथं आपण लिहिता एक छोटीशी मिस्टेक केलेली आहे. ह्या 5 नाही तर इथं पाय व्हॅल्यू आहे, ते लिहितो मी एकदा. पाय टी डिवायडेड बाय 6. सिमिलरली हा जो अँगल आहे सगळं रफ करतो मी आणि एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊन दाखवतो मी. 5 इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? कॉस येतो. कॉसचा अँगल किती आहे? पाय टी डिवायडेड बाय किती? 6 आहे. आणि हा पाय टी बाय 6चा डेरिव्हेटिव्ह पाय टी बाय 6 डी टी बाय डी टी 1 राहते, म्हणजे राहतो काय शिल्लक इथं? पाय बाय
6 हा झाला ओमेगा. ओमेगा इक्वल टू 5 इंटू पाय बाय 6 इंटू कॉस पाय टी बाय 6. कसं आलं सिम्पल लँग्वेजमध्ये. ज्यांना डेरिव्हेटिव्ह अजून पण माहिती नसेल त्यांनी लक्ष द्यायचं. हा पाय तसाच लिहिला कॉन्स्टंट आहे आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येतो. अँगल आहे तसा लिहिला. अँगलमध्ये टी हा व्हेरिएबल दिसतोय. पाय टी बाय 6चा डेरिव्हेटिव्ह किती होतं पाय बाय 6 लिहिला. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टी इक्वल टू व्हॅल्यू किती ठेवायला सांगितली 3 सेकंद व्हॅल्यू जर ठेवली तर फायनली काय मिळते ओमेगा इज इक्वल्स टू 5 पाय बाय 6 इंटू कॉस पाय बाय 6 इंटू टीची व्हॅल्यू किती आहे टीची व्हॅल्यू 3 सेकंद ठेवली 3 3 1 3 3 2 6 कॉस पाय बाय 2 कॉस पाय बाय 2ची व्हॅल्यू किती असते 0 असते. कॉस 90ची व्हॅल्यू 0 पाय बाय 2 कॉस 90ची व्हॅल्यू 0. ऑप्शन डी करेक्ट आहे. समजला नीट घ्या लिहून. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे बॉडी अटॅच्ड टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग परफॉर्म्स motion along a vertical circle its centripetal acceleration is when string is horizontal will be centripetal acceleration at horizontal position v square divided by r असा फॉर्म्युला आहे. पण व्हेलॉसिटी 3 पॉईंटला आपल्याला माहिती आहे कुठला सगळ्यात टॉपमोस्ट पॉईंटला व्हेलॉसिटी अंडर रूट जी इंटू आर, हॉरिझॉन्टल पॉईंटला व्हेलॉसिटी अंडर रूट 3gr आणि बॉटम पॉईंटला लोएस्ट पॉईंटला व्हेलॉसिटी असते अंडर रूट 5gr. त्यातली आपल्याला हॉरिझॉन्टल पॉईंटची व्हेलॉसिटी पाहिजे ती किती आहे तर अंडर रूट 3gr आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे व्हेलॉसिटीचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. स्क्वेअर केला तर आपल्याला मिळते 3gr डिवायडेड बाय आर. आर कॅन्सल झाला राहते काय शिल्लक 3g. हे आहे करेक्ट आन्सर आपलं. ओके लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. particle is performing UCM along युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ऑफ डायमीटर. यातून रेडियस लिहितो मी 25 सेंटीमीटर तर त्याचा मीटर केला 25 इंटू 10⁻² मीटर. हे काय मिळालं आपल्याला रेडियस 25 मीटरमध्ये पाहिजे म्हणून 25 इंटू 10⁻² मीटर. फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल्स टू 2 हर्ट्स दिलेला आहे. ॲक्सलरेशन ऑफ द पार्टिकल UCM मध्ये सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन असते. त्याचा फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअर इंटू आर आहे. ओमेगा म्हणजे 2 पाय एन ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर करा 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर इंटू आर. व्हॅल्यू लिहा AC इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर इंटू एन. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती आहे ते लिहितो मी इथं किती आहे 2 आहे. त्याचा स्क्वेअर आहे 2 स्क्वेअर इंटू रेडियसची व्हॅल्यू 25 इंटू 10⁻². 25 इंटू 10⁻². ते सगळं कॅल्क्युलेशन करू आपण आता. हे 25 चौक 100. ओके राहिला पाय स्क्वेअर इंटू 4 इंटू 10⁻². हा 2 + 0 2 - 0 कॅन्सल झाले. सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर. समजतंय. ही आहे आपलं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे बेटा particle is moving along the circular path with constant speed and centripetal acceleration. If the speed is double the ratio of acceleration after and before the change. क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तो क्वेश्चन मी दाखवतो एकदा तुम्हाला तरी बी. हा क्वेश्चन नंबर 26 आहे. सेम टू सेम क्वेश्चन आता जो आपण बघणार आहोत 37 38 नंबरचा क्वेश्चन 36 नंबरच्या क्वेश्चन सारखा सेम आहे. सोल्युशन देत नाही मी तुम्हाला. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला एकदा सॉल्व्ह करा. जर डाऊट आला तर कमेंट सेक्शनमध्ये टाका की क्वेश्चन नंबर कोणता समजला नाही तो. Body of mass m is moving with speed along a circular path of radius r. Now the speed is reduced to v by 2 and radius is increased to 3r.
फॉर दिस चेंज इनिशियल सेंट्रिपिटल फोर्स आहे F1 इज इक्वल्स टू mv² डिवायडेड बाय आर. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता पुढचा पार्ट असा आहे, तर नवीन फोर्स बघायचा आपल्याला. F2 इज इक्वल्स टू मासची व्हॅल्यू सेम ठेवलेली आहे, वेलॉसिटी v/2 केलेली आहे, त्याचा स्क्वेअर घेतला आणि डिवायडेड बाय रेडियसची व्हॅल्यू 3r लिहिली. ओके, 1/3r डिव्हिजनमध्ये आहे ती mv² बाय आर. F2 इज इक्वल टू mv² डिवायडेड बाय 2² 4 इंटू 3r. म्हणजे F2 इज इक्वल टू किती झाला हा, mv² डिवायडेड बाय आरला 1/12 इंटू mv² डिवायडेड बाय आर. F2 इक्वल टू ही व्हॅल्यू mv² बाय आर म्हणजे F1 आहे, F1 डिवायडेड बाय 12. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आपल्याला चेंज विचारलेला आहे, चेंज इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी फायनल फोर्समधला. मग F1 मायनस F2 जर घेतला, फोर्स आता हे डिक्रीज झाला की इन्क्रीज झाला आहे, तर पहिला F1 होता, त्याच्यामध्ये F1/12 डिक्रीज तर झालेला आहे. पण आता पुढचा पार्ट बघू आपण, कितीनं डिक्रीज झालेला आहे. F1 मायनस F2 ची व्हॅल्यू F1/12, F1 डिवायडेड बाय 12 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 12 F1 मायनस F1 11 F1 डिवायडेड बाय 12 न डिक्रीज झालेली आहे व्हॅल्यू, डिक्रीज. तर इथं असं ऑप्शन आहे इन्क्रीज्ड आहे, तिथं डिक्रीज्ड लिहा फक्त आणि हे करेक्शन करून कॅल्क्युलेशन करा. बाकीच्या ऑप्शनमध्ये नाही तसं, डिक्रीज्ड बाय 11 F1/12 टाइम्स. लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे बघू आपण. Particle is performing a circular motion along a circular radius r. Half the period of revolution, its displacement and distance. हा पहिल्या चॅप्टरमधला क्वेश्चन आहे, पण आता इथं रिपीट झाला आहे. तर बघू आपण. इथं हाफ सर्कल झालेला आहे. याचा काय म्हणतंय, हे हाफ सर्कलमध्ये डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ह्या पॉईंट ए पासून निघाला आणि बी पॉईंटला येऊन पोहोचला. तर याचं पहिल्यांदा काय विचारलेलं आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फायनल पॉईंट अँड इनिशियल पॉईंट. म्हणजेच ह्याचं डिस्प्लेसमेंट जर बघितलं तर r+r एवढं होते शॉर्टकट, त्याला 2r म्हणता येईल. आणि डिस्टन्स जर बघितलं तर ॲक्च्युअल पाथ लेंथ ही आहे, म्हणजे किती आहे, हाफ ऑफ सरकम्फरन्स, म्हणजे त्याला काय म्हणणार, πr. 2r अँड πr. डायरेक्ट आहे, लय डोकं लावू नका. ओके, तर हा आपला रोटेशनल डायनॅमिक्समधला क्वेश्चन आहे. त्या ठिकाणी तो आपण बघू कंटिन्यूमध्ये. आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम तर अजून फॉर्म्युले बघितलेले नाहीत. ज्यांना येत असेल, ज्यांनी पुढचं प्रिपरेशन केलेलं आहे, त्यांनी सॉल्व्ह करू शकताय. पण हा क्वेश्चन त्या चॅप्टरमध्ये रोटेशनल डायनॅमिक्सच्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटममध्ये 100% क्वेश्चन होणार हा. ओके, बघा इकडं, व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडंसं गायब झालेला आहे. पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, देन थीटा ओमेगा अल्फा आणि ए, थीटा ओमेगा अल्फा आणि ए आर द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि हे झालं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. देन विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग. आता याच्यामध्ये इकडे लक्ष द्या. हे जे दिसतं आपल्याला, ॲक्सिस ऑफ रोटेशन झाला आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अलॉंग जी डायरेक्शन असते ती थीटाची डायरेक्शन असते, ओमेगाची डायरेक्शन असते आणि अल्फा, हे तिघं एकाच डायरेक्शनमध्ये झाले. राहिला तिसरा पार्ट सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. मग थीटा परपेंडिक्युलर टू ए सी, ओमेगा परपेंडिक्युलर टू ए सी, अल्फा परपेंडिक्युलर टू ए सी हा एक पार्ट झाला. थीटा ओमेगा अल्फा तिघं एकमेकांना कोलिनियर झाले, एकाच लाईनवरती झाले. तर थीटा ओमेगा अल्फा, व्ही व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी आहे का, कुठे लिनियर व्हेलॉसिटी पण टँजंट असते, इथं टँजंटच असते, ती पण परपेंडिक्युलरच आहे. इथं लिनियर व्हेलॉसिटी टँजंट. ओके, ही अशी असते लिनियर व्हेलॉसिटी, आपल्याला ड्रॉ करता येत नाही अशी, म्हणजे ही परपेंडिक्युलरच झाली याला पण. ओके, व्ही इज परपेंडिक्युलर टू ए, करेक्ट आहे. ओमेगा परपेंडिक्युलर टू व्ही, करेक्ट आहे. लिनियर व्हेलॉसिटी ही बघा रे, ही जी आहे परपेंडिक्युलर अशी, तर ही आपण उचलून इथं ठेवलं तर ओमेगा आणि व्ही, हा व्ही जो आहे हा दाखवतोय मी, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि टँजंट आहे. टँजंट असा ड्रॉ केला, इथं ठेवला मी, तर परपेंडिक्युलर झालं ओमेगा आणि व्ही. ओमेगा परपेंडिक्युलर टू अल्फा, ओमेगा आणि अल्फा परपेंडिक्युलर का नाही, पॅरलल इथं. ओमेगा परपेंडिक्युलर टू ए, ओमेगा परपेंडिक्युलर टू ए, करेक्ट आहे. म्हणजे फक्त ऑप्शन सी जो आहे तो रॉंग आहे, म्हणजे तो आपला दिलेला क्वेश्चनचा ऑप्शन करेक्ट आहे तो.
हे सगळ्या डायरेक्शन चेक करा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं. तर या पद्धतीनं आपला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जो चॅप्टर आहे तो इथं कंप्लीट होतोय. तर सगळ्या कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो केअरफुली बघायचं तर आणि आपले जे यूट्यूबला टाकलेले व्हिडिओज आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे तर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि तुम्ही पण जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सगळं केअरफुली लिहून घ्यायचे, फॉर्म्युले पाठ करायचे, तर फॉर्म्युल्यांचा यूज कसा केला आहे तो लक्ष देऊन काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. आणि टार्गेट 99% जास्त मार्क्स मिळवायचा प्रयत्न करा फिजिक्स CETमध्ये. तर पुढचे लेक्चर आपण पुढचा चॅप्टर जो आहे तो उद्या कंटिन्यू करू. थँक्यू.